मुंबईतील एका व्यावसायिकाला महिला क्रिकेटपटूनं सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवल्याचा प्रकार समोर आलाय। या महिला क्रिकेटपटूनं या उद्योगपतींकडून तब्बल 63 लाख रुपये उकळलेत। या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं संबंधित महिला क्रिकेटर आणि तिच्या भावासह आणखी एकाला अटक केली। पाहूयात याच संदर्भातला रिपोर्ट। महिला क्रिकेटपटूचा धक्कादायक खेळ। मैदानावरून गुन्हेगारीच्या पीचवर महिला क्रिकेटपटूचा सेक्सटॉर्शनचा गेम। महिला क्रिकेटपटू फरखांदा खानला कथित सेक्सटॉर्शन प्रकरणात बेड्या ठोकण्यात आल्यात। कुलाब्यातील एका उद्योगपतीकडून 63 लाख रुपये उकळल्याचा आरोप या महिला क्रिकेटपटूवर आहे। मुंबई पोलिसांनी फरखांदा आणि तिच्या भावासह आणखी एकाला अटक केली आहे। फरखांदा खान ही मूळची जम्मू काश्मीरची असून राष्ट्रीय स्तरावरील महिला क्रिकेटपटू आहे। तिनं जम्मू काश्मीर महिला T20 लीगमध्येही सहभाग घेतला होता। मात्र फरखांदानं पैशांच्या हव्यासापोटी गुन्हेगारीचा मार्ग निवडला। तिच्या गुन्ह्याची पद्धत अत्यंत नियोजनबद्ध अशी होती। दक्षिण मुंबईतील कुलाबा इथं राहणाऱ्या 28 वर्षीय तरुण व्यावसायिकासोबत फरखांदा खानची ओळख झाली। सुरुवातीला त्यांच्यात मोबाईलवर चॅटिंग सुरू झालं। हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। तरुण व्यावसायिकाला जाळ्यात ओढण्यासाठी इंटिमेट चॅटिंग करायला सुरुवात केली। त्यानंतर एप्रिल 2024 मध्ये फरखांदानं पैशांची मागणी सुरू केली। व्यावसायिकानं नकार देताच तिनं त्यांच्यातील खासगी चॅट्स व्हायरल करण्याची आणि बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली। भीतीपोटी या व्यावसायिकानं पैसे द्यायला सुरुवात केली। एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 या काळात व्यावसायिकांना 23,61,000 रुपये 32 वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनद्वारे फरखांदाच्या खात्यात पाठवले। त्यानंतर फरखांदाचा भाऊ बाझील आणि त्याचा साथीदार इम्तियाज वाणी यांनी चॅट्सचे स्क्रीनशॉट्स व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा 40 लाख रुपये उकळले। असे एकूण 63 लाख रुपये त्यांनी हडप केले। सततच्या धमक्यांना कंटाळून व्यावसायिकानं मुंबई पोलिसांकडे धाव घेतली। पोलिसांनी फरखांदा आणि तिचा भाऊ बाझील यांना दिल्लीतील एका नामांकित हॉटेलमधून अटक केली। त्यांचा तिसरा साथीदार इम्तियाज वाणीला श्रीनगरमधून अटक करण्यात आली। मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करतेय। या टोळीनं अशाच प्रकारे इतर कोणाला जाळ्यात अडकवलं आहे का याचाही शोध घेतला जातोय। अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे। या तपासातून या सेक्सटॉर्शन रॅकेटचे आणखी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।